खुशाल परदेशी ना कुठे अडणार, थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत आपण आज पोहोचलेलो आहोत ते खानदेशातल्या धुळ्यामध्ये. मी जसं म्हणालो की खानदेशाचं प्रवेशद्वार म्हणून धुळ्याला ओळखलं जातं. शिवाय धुळेकरांचे प्रश्न काय आहेत हेच आज आपण संवाद यात्रेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. कायम असं कौतुकाने म्हटलं जातं की धुळे या शहराला किंवा या मतदारसंघाला जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. म्हणजे गेल्या वेळेचं सरकार जर सोडलं तर धुळ्याला काय प्रतिनिधित्व मिळालं. असं असताना धुळ्याचा विकास का होऊ शकला नाही हा प्रश्न जो आहे तो अनुत्तरित आहे. त्याच्यामुळे इथला रोजगाराचा मुद्दा असेल, इथला पाण्याचा मुद्दा असेल, इथला रस्त्याचा मुद्दा असेल, त्याला घेऊन खरं तर आपण चर्चा करणार आहोत. जनसामान्यांचे रोजचे जगण्यातलेच प्रश्न सुटलेले नाहीये, ते नेमके काय ते आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात उद्योगाच्या प्रश्नाने. साहेब, शहरामध्ये हे जे शहर आहे हे राष्ट्रीय महामार्ग भौगोलिकदृष्ट्या संपन्न असलेल्या शहरामध्ये ज्या प्रमाणामध्ये उद्योग यायला पाहिजे, मोठ्या प्रमाणाचे उद्योग, ज्या उद्योगामुळे छोटे उद्योग डेव्हलप होतील असे उद्योग आलेले नाहीत. छोटे छोटे उद्योग आहे. धुळे शहर MIDC जे 272 हेक्टरमध्ये आज शहराच्या MIDC जागा नाही म्हणायला, परंतु छोटे छोटे उद्योगमुळे त्या ज्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात रोजगार निर्मिती याला जबाबदार कुठंतरी राजकीय क्षेत्र निश्चित प्रमाणामध्ये आहे. स्थानिक स्तरावरची जी उद्योजकता वाढायला पाहिजे ती उद्योजकता पण वाढलेली नाही. आणि शहराला आज सध्या जो भेडसावतो या उद्योग क्षेत्राला भेडसावणारा प्रश्न म्हणजे शहरातली उद्योगाची जागा संपलेली आहे आणि शहराच्या उद्योगाला पाणी पुरवठा करता येईल अशी पाण्याची व्यवस्था या आता सध्या या उद्योग क्षेत्राला नाही. हो, मी उद्योगाच्या मुद्द्याला घेऊन येतोच, म्हणजे पाण्याच्या प्रश्नाला घेऊन येतोच. यापूर्वी आज स्थानिक प्रतिनिधी आपलेत काँग्रेसचे, बरोबर, सभागृहात तालुका अध्यक्ष म्हणून देखील कधी कधी ते असतात. सभागृहात तुम्हा सगळ्यांचे प्रश्न मांडतात. हा, तालुक्याचे आमदार. मला सांगा का MIDCचा मुद्दा अजून तुमच्याकडचा विस्तीर्ण स्वरूपात सुटू शकला नाही? MIDC बद्दल जर बोलायचं झालं तर MIDC मध्ये स्वतंत्र MIDCचा तलाव आहे मोठा. त्या ठिकाणी आता नितीन भाऊंनी सांगितलं त्यांचा मुद्दा उद्योग येण्याच्या संदर्भातला, पण पाण्याचा सेपरेट तलाव त्या ठिकाणी आहे आणि मला नाही वाटत की पाण्याची MIDCला कमतरता भासत असेल. खरं म्हणतात ते. पाण्याचा मुद्दा असा आहे की साधारण धुळे शहराची गरज 2 TMC पाण्याची गरज आहे. पण उद्योगाच्याच बाबतीत म्हणतोय की मुळामध्ये उद्योजकांना पाणी देण्यासाठीची जी कल्पकता पाहिजे राज्यकर्ते वर्गाकडे ती अजिबात नाहीये. आणि जे काही उद्योजक पाण्याचा सोर्स क्रिएट करतायत तो पण काही धुळे शहराच्या MIDC स्वतःचा डॅम आहे, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. परंतु सध्या असलेला डॅम ह्या असलेल्या उद्योगांना पुरेसा नाही. अक्कलपाड्यामध्ये जे रिझर्व्ह पाणी ठेवलेलं आहे त्या अक्कलपाड्यापासून धुळ्यामध्ये जी काही पाईपलाईन व्हायला पाहिजे ती पाईपलाईन अद्याप झाली नाही. ती जर पाईपलाईन झाली तर धुळ्याच्या महानगरपालिका नाही, ही जबाबदारी शासनाची जबाबदारी आहे. हा, बोला. आता आमचे नितीन भाऊ यांनी सांगितलं की उद्योग का येत नाही. गेल्या 30 ते 40 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं स्वतंत्र सरकार असताना या जिल्ह्यामध्ये रोहिदास पाटील नावाचे खानदेशाचे नेते म्हणवणारे या मंत्रिमंडळामध्ये होते. सुरभसिंह नाईक असलेले नेते मंत्रिमंडळामध्ये होते. त्यांनी कधीही धुळे जिल्ह्यामध्ये किंवा धुळे MIDC मध्ये उद्योग आणण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही. फक्त MIDC घोषित करून MIDCची त्या ठिकाणी बांधणी केली. गेल्या वेळी तुमचं सरकार होतं ना, गेल्या वेळी जरी सरकार होतं एका दिवसात उद्योग येत नाही. 5 वर्ष, एका वर्षात 365 एका दिवसात उद्योग येत नाही. त्याच्यासाठी जे अवलंबून असलेलं पाणीचा जो या पद्धतीने युवराज आबांनी सांगितलं का पाण्याचा मुबलक साठा आहे, त्या पद्धतीने मुबलक साठा त्या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीचं विमानतळ असलं पाहिजे होतं, जर उद्योग यायचा असतील तर विमानतळ असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी उद्योग कोणामुळे येत नाही? आमचे लाडके खासदार साहेबांनी मागच्या पंचवार्षिक मध्ये जसं तुम्ही सांगताय का 5 वर्ष भाजपचं सरकार होतं, तर भाजपच्या सरकारमध्ये आमचे माननीय जे खासदार साहेब आहेत धुळे लोकसभा मतदारसंघाचे, त्यांनी लॉजिस्टिक डॉक्टर भामरे साहेब यांनी लॉजिस्टिक हबसाठी फार मोठं काम केलं आहे आणि जवळपास 3 ते 4 हजार लोकांना उद्योग भेटणार यासाठी त्यांचं काम सुरू आहे. ठीक आहे, चला घेऊया. पटतोय तुम्हाला मुद्दा? जसे आता आमचे मोठे बंधू यांनी सांगितलं की आदरणीय खासदार डॉक्टर भामरे यांनी अनेक म्हणजे केलं. गेल्या मंत्रीपद त्यांनी केंद्रात भोगलेलं आहे. आता विद्यमान खासदार आहे, परंतु उद्योगासाठी MIDC कुठलाच प्रयत्न आतापर्यंत खासदार साहेबांनी केला नाही. आणि जयकुमार रावल सारखे या ठिकाणी मंत्री राहून चुकले तर त्यांनी देखील केलं नाही.
आणि भाजप सरकार फक्त हे काय करते की फक्त आता जे सरकार आहे या सरकारावर कसं बोट ठेवलं जाईल आणि याच्याबद्दल ते बोलताय, पण उद्योगधंद्यासाठी काय ठीक आहे, म्हणजे स्थानिक खासदारांनी काय काम केलं नाही ते सांगा. उद्योगाचा विषय जर म्हटला ना, या जिल्ह्याचा 25-30 वर्षापासून रखडलेला भिजत पडलेला रेल्वे मार्गाचा विषय आहे. मनमाळ, धुळे, इंदूर हा रेल्वे मार्ग जर झाला तर दळणवळण वाढेल, कच्चा माल येईल, उद्योग वाढतील, त्यासोबत विकास होईल. आणि हा रेल्वे मार्ग जर झाला तर तरुणांच्या हाताला काम मिळेल. त्यांनी घ्यायचा केंद्राचा विषय. आणि ऐका ना, केंद्राचा विषय ऐका केंद्राचा विषय आहे ना, तर मग याच्यामध्ये 4 खासदार आतापर्यंत निवडून गेले, 1 केंद्रीय मंत्री झाले. परंतु आता मोदीजी आले होते, त्यांनी तो उद्घाटन केलं, परंतु रेल्वे मार्ग होतच नाही. त्याच्यामुळे रेल्वेला डबे जोडून येत होते, तेही बंद झालं, तेही बंद होऊन गेलं. ते बंद झालं. आमचे सन्माननीय शिवसेनेचे सर्व नेते विचारतायत की मागच्या 8 वर्षापासून उद्योग खाते हे त्यांच्याकडे. मागच्या 5 वर्ष सुभाष देसाईच मंत्री होते, आता देखील सुभाष देसाईच मंत्री आहे. तर त्यांनी फक्त मुंबई आणि कोकण याच्या पलीकडे कधीही उद्योग इकडे खानदेशात येऊ दिला नाही. तर ते सर्वात जास्त जबाबदार सापत्न वागणूक देत आहेत ते, असं म्हणतात का? ते म्हणतात की उद्योगाच्या संदर्भात. आत्ता विषय आपला मनमाड इंदोर बद्दल आमच्या ठीक आहे, रेल्वेच्या मुद्द्यावर जातो, सांगा ना. तोच रेल्वेचाच मुद्दा. त्यावर नाही, त्यांनी कशा पद्धतीने कॅडबरी दिली रेल्वेच्या बाबत, कशा पद्धतीने जे केंद्रातले अधिकारी आहे त्यांनी काय उत्तर दिलं त्याच्यावर मला सांगा. उद्योग मंत्री खानदेशाला काय देत आहेत का? बरोबर, 100%. सन्माननीय देसाई साहेबांनी नरडाण्यामध्ये एक महत्वाचा प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे एक मिनिट मी बोलतो ना, स्थानिकांच्या विरोधामुळे तो आपला गेला. आता गेल्या महिन्यातच मी सन्मान देसाई साहेबांना भेटलो. नवीनच उद्योग प्रकल्प लवकरच धुळ्यात आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि महत्वाचा मुद्दा MIDCचा विषय जो आहे तो मागील काही राजकारण्यांनी जी जागा तिथं अडवून ठेवली आहे ना, पहिले त्यांनी सोडावी ही माझी त्यांना विनंती आहे. कोण मागील आहे राजकारणी, आपण अभ्यास करावा. कारण यांनी जागा अडवून ठेवलं तुम्ही. त्यांनी सांगितलं नरडाणा MIDCचा विषय त्यांनी सांगितला. माननीय जयकुमार भाऊ आमचे पर्यटन मंत्री यांनी नरडाणा MIDC मध्ये सिमेंटचा सगळ्यात मोठा उद्योग आणला. तिथं 250 लोक माणसं पोट भरताय. ते फक्त भारतीय जनता पार्टीमुळे आणि जयकुमार रावळांमुळे झालंय. हो, 4 महिन्यापूर्वी MIDC मध्ये सर्व व्यापारी आघाडीच्या लोकांनी माननीय उद्योग मंत्री देसाई साहेबांना बोलवलं होतं. आणि त्यावेळेस सर्व MIDCची जी परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती, ती सर्व त्यांना सांगितली. पण 4 महिन्यामध्ये व्यापाऱ्यांना विचारावं, त्यांनी काय निर्णय दिला? तुमच्या पत्राला काही उत्तर दिलं? उत्तर घेतो. मलाही म्हणायचंय, मोदी पंतप्रधान आहेत देशाचे, आणि ते जर भूमिपूजन करून जातात रेल्वे मार्गाचं, ते कुठे गेली ती रेल्वे? उद्योग नाही, रोजगार नाही. इथल्या लोकांना बाहेर जावं लागतं. इथे सुशिक्षित बेरोजगार इतकं प्रमाण वाढलेलं आहे की विशेषतः धुळे जिल्ह्याला अगदी दुय्यम वागणूक दिली जाते. इथे कोणत्याही प्रकारचं पदवीधर आमदारांनी विशेषतः धुळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते मोठ्या पक्षात आहेत पण तरीही आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. धुळ्यात कोणत्याही प्रकारचं युवा नेतृत्व म्हणजे पदवीधर जे असतात ते मुलांना बेरोजगारीला सामोरे जावं लागतं, त्याकडे कोणाचंही लक्ष नाही. बरं ठीक आहे, तुम्ही युवक आहात, रोजगाराचा मुद्दा महत्वाचा आहे, बरोबर की नाही? मला माझं घर सोडून, जन्म ठिकाण सोडून, आई वडिला सोडून बाहेर नोकरी जावं लागतं. याच्यामध्ये मी एकच सांगू इच्छितो, आता काँग्रेसवाले म्हणताय, आधी तर ते भाजपवाले म्हणताय का याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार इंडिपेंडेंट होती, त्यांनी काहीच केलं नाही. आणि त्यांनी नेत्याचे नाव पण सांगितलं. आमच्याकडे रोहिदास पाटील म्हणून मोठे नेते होते, त्यांनी विकास कामात, मी तेच सांगतो. आता काँग्रेसवाले भाजपवर आरोप करताय, भाजपवाले म्हणताय 7-8 वर्षापासून भाजपाची सरकार आहे. आणि आमच्याकडे मीच म्हणतो भारतीय जनता पक्षाकडून खासदार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री आमच्याकडे होते, त्यांनी देखील काय केलं नाहीये. दोघं पक्ष किंवा सर्व पक्ष एकमेकांना आरोप करताय, कोणालाही काम करायचं नाहीये. लक्ष द्यायचं नाही त्यांना, असं म्हणतात. रेल्वेचा मुद्दा सोडून द्या ना. सोडून बोलतोय मी, रेल्वेचा मुद्दा सोडून बोलतोय. जसं युवकांनी सांगितलं का उद्योगधंद्यासाठी धुळे हे शहर असं आहे, याला 6 नॅशनल हायवे जोडून आहेत. आणि आता जवळ म्हणजे सगळं बोलतो 6 जवळपास महिन्यापूर्वी आमचे लाडके नेते नितीन गडकरी साहेब हे धुळ्यात आले. यांनी 6 नॅशनल हायवेला जोडणारा मोठा प्रकल्प मंजूर केला आणि ऑलरेडी काम चालू आहे.
एक मिनिट बोलतो, सगळं बोलतो. सर 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 बघा, सुरत नागपूर हायवे चालू आहे, धुळे औरंगाबाद हायवे चालू आहे, हे सगळे कामं चालू आहे. हे फक्त भारतीय एक मिनिट रेल्वेचं काम सुरू झालं, जमिनीचं अधिग्रहण चालू झालेलं आहे, जमिनीचं अधिग्रहण सुरू झालेलं आहे. रेल्वेचं बोलतो. मोदी साहेबांनी उद्घाटन केलं, मान्य आहे. हे बघा, रेल्वेचं जमिनीचं अधिग्रहण सुरू आहे. 6 महिन्याच्या आत काम यांना दिसणार. काम 6 महिन्याच्या आत 6 महिन्याच्या आत काम यांना दिसणार. हा बोला. सर, करोनाच्या पूर्वी धुळ्याहून पुणे आणि मुंबई जायला रेल्वेच्या बोगी स्वतंत्र होत्या. करोनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नाने मेमो रेल चालू झाली. त्याच्या 2 फेऱ्याच्या 4 फेऱ्या झाल्यात. आमचा सातत्याने पाठपुरावा केंद्राकडे चालू आहे की धुळ्याहून पुणे आणि मुंबई बोग्या चालू आहेत. स्थानिक खासदार त्याकडे का लक्ष देत नाही? म्हणजे तुम्ही रेल्वे आणणार आहोत, आमचे नातूपंतू त्या रेल्वेत खेळतील, पण आमची जी सुविधा होती धुळेहून पुणे मुंबई जायची ती सुविधाच तुम्ही काढून घेतली. म्हणजे विकास होईल कसा आमचा? साहेब, भारत हा कृषी प्रधान देश आहे. मुद्दा रोजगारावर बोलतो साहेब, रोजगार बरं का. जर कृषी प्रधान देश आज शेतकऱ्यांची, युवकांची जी परिस्थिती आहे, कांद्याला भाव नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, कापूस उत्पादक जिल्हा आहे आमचा. कापसाचा प्रक्रिया उद्योग आहे की नाही, जे धुळे जिल्ह्यातले सहकार खात होतं साहेब उद्योगाचं, ते राजकीय नेते जे आहेत, काँग्रेस भाजप राष्ट्रवादी, आम्ही सर्वांना आरोप देतो. आता काही नेते भाजपमध्ये गेलेत, त्यांनी साखर कारखाना, सूतगिरण्या सर्व खाऊन उपडून बँकेला आराम करायला सोडून दिलंय. या उद्योगावर कोण बोलायला तयार आहे का? यांना जर वाटत असेल की आपल्या देशाचे जो शेतकरीचा सर्व दोघांना, काँग्रेसला बी ना बीजेपीला बी, हा सत्ता विरोधक साहेब, त्यांनी शेतकऱ्यांचा नाश केला या जिल्ह्याचं. बरं, शेतकऱ्याचा मुद्दा. उद्योगधंदे येत राहतील. आमचं सगळ्यात आज महत्वाचा प्रश्न आहे धुळे शहराचा. आज धुळे शहरामध्ये 15 दिवसापर्यंत पाणी येत नाही. लोक पाण्यापासून वंचित आहेत. रस्ते नाही, गटारी नाही, लाईट नाही. कायम साहेब, आज सकाळी उठल्यानंतर प्यायला पाणी लागतं. उद्योग येत राहतील, लोक बाहेरगावी जाऊन पोट भरतील, पण आज प्यायला पाणी नाही, याचं उत्तर द्यायला पाहिजे. पाण्याचा मुद्दा. गृहिणी म्हणून तुम्ही पाण्याच्या मुद्द्यावर. म्हणून पाण्याची आमची अशी समस्या, 8-10 दिवसानंतर पाणी येतं आमच्याकडे. पाणी येतं तर इतकं गलिच्छ येतं, पिवळं पाणी येतं. 8 दिवसानंतर जेव्हा ते पाणी उपसायला जातो आम्ही, त्यावेळेस त्याला अक्षरशः लाल आळ्या असतात सर. तरी सुद्धा ते आता कुठून आणणार? प्रत्येकाची काय कॅपॅसिटी नाही काय ते मशीन बसवतील पाणी स्वच्छ करायचं. पण इतके हाल आहेत पाण्याचे आमचे. त्याच्यानंतर आमच्याकडे घंटागाडी 15 दिवसानंतर येते सर. घंटागाडीचे ओला कचरा सुका कचरा ते तर विषय सोडा. महापालिकेचं नियोजन नाही. पण नाही, बिलकुल नाही. महापालिकेवर भाजपची सत्ता आहे सर. आम्हाला मागच्या वेळेस आम्ही सर्वांनी हंडा मोर्चे काढले, पुष्कळ आंदोलनं केले, पण काहीही त्याच्यावर परिणाम झालेला नाही. ठीक आहे. मी या प्रश्नाचं उत्तर मी घेणार आहे दोघांकडनं. शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि इथल्या स्थानिकांचे देखील प्रश्न आहेत. मी येतो, पण यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज आणि अर्थात ब्रेक पूर्वी जो मुद्दा उपस्थित झाला तो आहे पाण्याचा. आतापर्यंत संवाद यात्रेत आपण विदर्भापासून खानदेशापर्यंत आलो. बहुतांशी ठिकाणी, काही ठिकाणी 15 दिवसांनी, काही ठिकाणी 8 दिवसांनी, काही ठिकाणी 10 दिवसांनी पाणी येताना दिसतंय. आणि धुळ्यात देखील हा प्रश्न जो आहे तो कायम असताना दिसतोय. माझा थेट प्रश्न आहे तो महापालिकेला. अर्थात मी कर भरतो, 365 दिवसाची तुम्ही माझ्याकडनं पाणीपट्टी घेता, बरोबर? 5 दिवसांनी पाणी देता आणि ते अशुद्ध. हे बघा, धुळे शहराला जो पाणी पुरवठा होतो तापी पाईपलाईन योजनेतून, तो 35 ते 40 वर्षापूर्वीची ती तापी पाईपलाईन योजना आहे. जुनी पाईपलाईन जीर्ण झालेली, ती नेहमी फुटत असते. त्यामुळे या धुळे शहरामध्ये मोठे 18 लिकेजेस होते. दर तासाला 3 लाख लिटर पाणी वाया जात होतं. त्यामुळे आम्ही ते सर्व लिकेजेस दुरुस्त करण्यासाठी ते 5-6 दिवस लागले. त्याच वेळेस फक्त पाणी पुरवठा हा थोडा विस्कळीत झाला. पण त्याला सर्वात महत्वाचं कारण असं होतं की या सरकारच्या ज्या वीज लोड शेडिंग ह्या 3-3 तास लोड शेडिंग असल्यामुळे सर्व्हिस सायकल, पाण्याची सायकल ही सर्व बिघडत गेली. नियोजन झालं ना, आम्ही केलं, सोडलं व्यवस्थित करून. दरवेळेस 4 ते 5 दिवसांनी पाणी, 4 दिवसांनी आम्ही नियोजन करतोय आणि रोज पेपरात कोणत्या क्षेत्रात कधी पाणी येणार आम्ही रोज देतोय. रोज पेपरामध्ये बातमी निश्चित देतोय. आमचं नियोजन आहे. रोज पाणी केव्हा मिळणार? रोज पाणीला थोडा वेळ आदरणीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे 150 कोटी रुपये अक्कलपाड्याच्या साहेब एक मिनिट ऐकून घ्या. आता तुमचं ऐकलं ना, 1 मिनिट साहेब. आमची सत्ता इथे 3 वर्षापूर्वी आली. ज्या वेळेस आली त्यावेळेस भारतीय जनता पक्ष शिवसेनाची सत्ता वरती होती. 160 1 मिनिट ऐका ना साहेब, 1 मिनिट 30 वर्ष जुनी ही
आमची जी जुनी योजना आहे तापीची ही 30 वर्ष जुनी आहे. प्रत्येक 25 वर्षानंतर या कोणत्याही शहराची लोकसंख्या वाढत असते, परंतु मागच्या 35-40 वर्षापासून राष्ट्रवादी असो शिवसेना असो यांच्या सर्वांच्या सत्ता या महापालिकेत होत्या. त्यावेळेस कोणत्याही क्षमता वाढण्याची पाणी पुरवठा एक मिनिट टेक्निकल समजून घेणार नाहीत का आपण? हो, तर थोडक्यात सांगतो की ही क्षमता वाढवली नाही व क्षमता वाढवल्या नसल्यामुळे व आता क्षमता वाढते. आता 100 MLD ची क्षमता ज्या आम्ही दिवाळी रोज पाणी मिळत नाही, हे पाप कोणाचं? हे पाप जुन्या सरकार बघा, गल्ली ते दिल्ली भाजपच्या नेत्यांनी फेकण्याचं काम केलंय. मी तो मुद्दा सोडतो, रोजगाराच्या मुद्द्यावर येतो. पाणी मुद्दा आहे, जेवढं सांगणार सगळं फेक आहे. 8 दिवस 15 दिवसाला एक मिनिट काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना या धुळेकरांना 3 वर्ष अगोदर 2 दिवसात तरी पाणी मिळत होतं, पण ज्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आयात केलेले नगरसेवक घेतले आणि कर्तव्य शून्य नगरसेवक निवडून आल्यामुळे या शहरात 10 दिवसात पाणी प्रश्नावर जे विजेचे समस्या सांगतात तिथे प्रत्येक फिडरवर एक्सप्रेस फिडर बसवलंय. त्याच्यामुळे लोड शेडिंग जरी झालं तरी एक्सप्रेस फिडरचा वापर करून पाणी भरू शकतो. आणि आमची सत्ता असताना आम्ही या धुळे शहरात आजही तुम्हाला आव्हान देतो की तुम्हाला आज ज्या तारखेत तुमची परिस्थिती असेल आम्ही रोज पाणी 45 मिनिटं देऊ शकतो, असा आम्ही प्रयोग केलेला आहे. ज्या रोहिदास पाटलांबद्दल या बीजेपी वाल्यांनी आता सांगितलं, त्या रोहिदास पाटलांनी या ठिकाणी अक्कलपाडा हे मोठं धरण रोहिदास पाटलांनी निर्माण केलं. जी तापी ते महानगरपालिकेला विचारा, तुम्ही त्यांना विचारा नियोजन काम ते सांगतात. आणि ते म्हणतायत ना काही इतकं सारा लीक होतं, 3 लाख लिटर पाणी वयस्क होत होता. 3 वर्षापासून त्यांची सत्ता आहे. एक मिनिट ऐका, संभाजीनगरला यांची सत्ता नाहीये, त्यांनी तिथे जल आक्रोश आंदोलन काढलं. माझी विनंती आहे, संभाजीनगरला आपली सत्ता नाहीये, पाण्यासाठी आपण जल आक्रोश आंदोलन काढलं. आपण 56 इंचाची छाती म्हणतात, जर असेल तर धुळ्यातही जल आक्रोश आंदोलन काढा, आम्ही सहभागी होतो. सर, मूलभूत सुविधांपासून यांनी 3 वर्षापासून वंचित ठेवलेले, रस्त्यात खड्डे पडलेले आहे आणि अक्षरशः लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. 340 किलोमीटरची पाईपलाईन चालू झाली नाही. 136 कोटीचा मलनिस्सारण योजना या ठिकाणी भाजपने पूर्ण डब्यामध्ये घातलेली आहे. 14 कोटीचे LED यांनी पूर्णपणे मागच्या वर्षी लावलेले 50% या ठिकाणी बंद झालेले आहे. साहेब, ह्या जमनालाल बजाज रोडवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता यायच्या अगोदर ह्याच जमनालाल बजाज रोडवरती माजी मंत्री सन्माननीय सुभाष भामरे, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल या तिन्ही लोकांनी या स्टेजवरती याच रस्त्यावरती सभा घेतली होती. गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की 50+ नारा दिला. सन्माननीय धुळेकर जनतेने 50 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले. 50 नगरसेवक निवडून दिल्यानंतर सुद्धा 2.5 वर्ष झाले गिरीश भाऊ व्यासपीठावर आश्वासन दिलं तुमच्या नेत्यांनी. निधी अडवला, यांच्या सरकारने निधी अडवला, यांनी स्थगित्या दिल्या. 100 कोटीचा निधी यांनीच अडवला. जो निधी दिला तो कोणीतरी जबाबदारी घ्या ना, कोणीतरी एकाने जबाबदारी घ्या. मूळ प्रश्न पाण्याचा आहे. उद्योगधंद्याला त्याच्यापेक्षा जास्त गुंडगर्दी वाढली, त्याच्यामुळे उद्योगधंदे होत नाही. प्रॉब्लेम असा आहे की करोडो रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली गेलेली. करोडो रुपयांचे ड्रेनेजचे ठेके मंजूर करून घेतले. कुठेही नियोजन शून्य आहे. नियोजन मिळत नाही. व्यापाऱ्यांकडून पाणीपट्टी घेतल्या पूर्ण पाणीपट्टी घेतल्या. 1 वर्षाची वसुली आहे आणि 5 दिवस पाणी महिन्यात व्यापाऱ्यांना पाणी देण्यात येत नाही. विकतचं पाणी घ्यावं लागतं आणि व्यापाऱ्यांकडून पाणीपट्टी घेण्यात येते. या शहराला धूळमुक्त शहर करू अशा वल्गना केल्या, पण या शहराला धूळयुक्त शहर कोणी केलं त्याचं श्रेय कोण घेणार आहे? धूळ झालेली आहे, पूर्ण धुळयुक्त झालेला आहे. कुठल्याही रस्ते शहरात वारंवार अपघात होत आहेत रस्त्यांमुळे. त्याची जबाबदारी कोण घेणार? शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे शेतकरीवर बोला आता थोडंफार. मी गुलाबसिंग रघुवंशी. प्रश्न म्हणजे हे जे सगळे प्रतिनिधी इथे उभे आहेत, सगळ्यांचा शेतीशी संबंध आहे आणि शेती ही खालच्या दर्जाला जात आहे. शेती करायला कोणी तयार नाही. शेती परवडत नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतीमालाला भाव नाही याचं कारण
सरकारचं चुकीचं धोरण कोणाचं केंद्राचं दोघांचं कारण नवीन तंत्रज्ञान आलं तर महाराष्ट्र सरकारने ते बंद केलेलं आहे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे ते जर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान नवीन बियाणं स्वातंत्र्य नाही हा? तंत्रज्ञान स्वातंत्र्य नाही आणि निर्यात आयात धोरणावर केव्हाही चाल ढकल करत असतं. ज्या वेळेला शेतीमाल येतो त्यावेळेला नेमका तिकडून माल आला म्हणजे इथं भाव पडतात आणि भाव जर पडला तर शेतकरी इतका नाराज होतो तर तो पुढच्या वेळेला ते पीक घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. याचं उत्तर भाजपने द्यावं. याचं उत्तर पहिले पाण्यावर बोलतो मी पाण्यावर बोलतो. केंद्राकरता हमी भाव सगळ्यात पहिले मोदी सरकारने डिक्लेअर केला. हमी भाव सगळ्यात पहिले मोदी सरकारने दिला. पीक विमा असो काही असो सगळ्या सुविधा शेतकऱ्याला वर्षाला शेतकऱ्याला 6,000 रुपयाचं मानधन स्वतंत्र डायरेक्ट खात्यात 6,000 रुपये. मोदी साहेबांचे निर्णय चांगले राहिले असते शेतकऱ्यांसाठी तर जे मागे आंदोलन झालं 700 शेतकरी या भारतातले मृत्युमुखी पडले याला जबाबदार मोदी सरकार आहे. शेतकरी खुश नाही. शेतकऱ्यांचा विषय जो अतिशय महत्वाचा तुम्ही घेतला शेतकऱ्यांच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच सत्ता आल्या 20,000 कोटी रुपये त्यांच्या खात्यात टाकून 29 लाख शेतकऱ्यांना 2 लाखाची आजची कर्जमुक्ती दिली आणि या सरकारने शेतकऱ्यांना चिरडून मारलं. 8 महिने आंदोलन चाललं. हे केंद्र सरकार शेतकऱ्यांना अन्याय करतं. शेतकऱ्यांच्या पिकांच्या संदर्भातली धोरणं तुम्ही केव्हा माननीय मुख्यमंत्री बांधावर 50,000 रुपये देणार होते 10,000 पण नाही दिले हो शेतकऱ्यांची केवढी आरोप प्रत्यारोप करून चालणार. मला पुढला मुद्दा द्या. मी मजदी गावाचा रहिवासी आहे. मागील 25 वर्षापासून आमच्या गावाची पिंपळनेर येथे जे लाटीपाडा धरण आहे त्याची एक उजवी जी पाटचाली आहे ती विटाईपर्यंत आली आहे आणि ती पुढे 7 किलोमीटर वाढून मजदीमध्ये जे कायंकडा धरण आहे त्याला जोडण्याचा एक मागणी आहे आणि 25 वर्षापासून आमचं गाव त्याच्यासाठी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय असो बऱ्याच ठिकाणी शासन स्तरावर देखील आम्ही मागणी करतो परंतु शासन त्याची दखल घेत नाही आणि ते जर कधी जोडणी झाली तर कमीत कमी 500 ते 700 हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली येईल सिंचनाखाली येईल. अशी तुमची मागणी हो. थोडक्यात हे बघा धुळे आता जे एकूण चित्र आहे आता गांभीर्य हा कशाचा विषय होता धुळे जिल्ह्याच्या विकासाचा विषय होता. गांभीर्य आहे का? अहो गांभीर्य हे तेच ना प्रश्न. आता इथं धुळे जिल्ह्यात 300 गायी कापल्या जातात सगळ्यांना कळतं. 48 कत्तलखाने इथं धुळ्यात सगळ्यांना कळतं. आपल्या पालिकेच्या वर सगळ्यांच्या सत्ता होत्या कोणते पक्ष ते जाऊ द्या पण सगळ्यांच्या पक्षामध्ये असलेले पुढारी त्यांच्याशी संबंधित असलेले नातेवाईक किंवा ते बागेदारीत असलेल्या कचरा डेपोचं डम्पिंग करण्याचं कार्य आणि ईदला आलेले 20-20 ट्रक गाई कापलेले मुंडके ते थांबवा असं तुमचं म्हणणं आहे. पीक विमा पंतप्रधान पीक विमा जी योजना आहे धुळे शहरात आणि जिल्ह्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला मागच्या वर्षापासून बँकेमध्ये पर्यंत होती बँकेतून कट करून आता इंडिव्हिज्युअल केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आज धुळे जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमाचा लाभ झालेला नाहीये. सर धुलिया शहर के अंदर जो है सबसे बड़ा प्रश्न आरोग्य का प्रश्न है. आज हीरे मेडिकल कॉलेज जो 8 किलोमीटर दूर चले गया जाने के बाद में जो ग्रामीण की जनता है उनके बुरे हाल हो रहे, शहर वाले के बुरे हाल हो रहे. सिटी स्कैन मशीन नहीं है, कर्मचारी नहीं है, पूरा हॉस्पिटल जो है पूरा गंदगी से भरा हुआ है. पेशेंट वहां पर इलाज करने के लिए जाता है या बीमार होकर आता है, ये कंडीशन हो चुकी है. बार बार जो है कोणाची जबाबदारी? सरकार की जबाबदारी है. सरकार की जबाबदारी. सगळ्यात आधी मला यांच्यावर हसू येते हे समाजवादी पक्षांनी आता महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलाय. मी सांगतो मुद्दा या समाजवादी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलाय. मला हसू येते मग तुमची काय तिथं लायकी आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो मी आमदारांचा प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहे. त्याच मी एक यांना जबाब देऊ शकतो. प्रश्न सोडवणार तुम्ही? वेळ संपला माझ्याकडे. केव्हा प्रश्न सोडवणार? आमदार साहेबांनी त्याच हिरे मेडिकल कॉलेज यांचं हे म्हणताय तिथं 20 कोटीचे रस्ते मंजूर करून दिले अंतर्गतचे. त्याच्यानंतर तिथे व्हीडीआरएल लॅब करून दिलंय. जेवढे प्रश्न आता यांचे लोक 50 वर्षात जेवढे प्रश्न सोडू शकत नाही सोडवला असं तुम्ही म्हणताय. चालेल मला माझ्याकडचा वेळ संपला पण अगदी थोडक्यात. धुळे शहराच्या आमदारामुळे ही आरोग्य व्यवस्था धुळे जिल्ह्याची कोलमडली. परंतु महत्वाचा विषय शेतकरी बांधवांचा विकास व्हावा याच्यासाठी आमचा कृषी विद्यापीठाचा महत्वाचा विषय जो आमच्या माध्यमातून उद्धव साहेबांपर्यंत पोहोचला आणि साहेब त्याच्यावर
चांगला निर्णय घेऊन धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना नक्कीच चांगला शेतकऱ्यावर मुद्दा आहे. खरं तर 8 वर्षात यांनी काय दिलं शेतकऱ्याला हे त्यांनी सांगावं. यांनी एक मिनिट तुमचं झालं ना, तुमचं झालं ना, एक मिनिट. यांनी 8 वर्षात काय दिलं? आम्ही 2 महिन्यात सरसकट 2 लाखांची कर्जमाफी केली. यांनी शेतकऱ्याला चिरडल्यावर काय भूमिका घेतली? यांनी कंगनाला आरोप प्रत्यारोप करून काय होणार नाही. याची जबाबदारी राज्य आणि केंद्राने दोघांनी घ्यायची. आणि या निमित्ताने जे प्रश्न उपस्थित झाले त्यावरतीच आपण संवाद यात्रेच्या माध्यमातून आज थेट धुळ्यातनं चर्चा केली. यानंतर इथे सांगूयात, पहा फक्त न्यूज 18 लोक.